तर रोजच लोक करत आहे, पण आता मनोगत नाही, मनातलं काम झालं पाहिजे. ह्या आपल्या सदिच्छा आहे, भावना आहे. इथे संतोष वाघ सर, राहुल कांबळे सरांची हालत आपण बघत आहे काय. आणि हे निष्ठावान असून पहिल्या दिवसापासून रहाटे काका हे सर्व लोक, बऱ्याच जणांची नावं नाही घेऊ शकत, हे सर्व लोक आपला विना अनुदानितचा झेंडा हाती घेऊन तेव्हा निघाले होते 2008 साली. पहिले तर यांचा संघर्ष झाला विनावरून अनुदान, म्हणजे कायम वरून विना आणणे. पण ते विना आणल्यानंतर त्याच्यातही मोठे समस्या आल्या. ज्युनियरचं सोडलं, त्याच्यानंतर माध्यमिक आणि प्राथमिकचं त्या ठिकाणी राहतं. माध्यमिक प्राथमिकचा राहून गेला, ज्युनियर मध्ये शब्द टाळला गेला. असा प्रश्न निर्माण झाला की विना अनुदान मध्ये यामध्ये वेळ गेला. त्यानंतर प्राथमिक माध्यमिक केलं, उच्च माध्यमिक राहून दिलं, मग पुन्हा त्याच्यात वेळ गेला. आणि आज परिस्थिती अशी आहे की मागच्या 5 वर्षात केवळ 2 टप्पे वाढले. कालच मी अभ्यास केला की म्हटलं दरवर्षी 1 टप्पा वाढायला पाहिजे. मागच्या 5 वर्षामध्ये दरवर्षी जर टप्पा वाढला असता तर आपले 100% आता झाले असते. पण यांनी टाइमपास करू करू शासनाने जे का प्रशासन व्यवस्था आहे, सर्व अधिकारी, शासन, सर्व मंत्री महोदय यांनी पहिल्या 2.5 वर्षात 1 टप्पा वाढवला. दुसऱ्या ह्याच्यात 1 टप्पा, म्हणजे 5 वर्षात आपल्याला फक्त 2 टप्पे भेटले. म्हणजे जर अजून पुढचे 5 वर्ष गेले तर अजून 2 टप्पे, त्याच्या पुढे म्हणजे 15 वर्षाचा प्लॅन दिसते मला यांचा. म्हणजे आपण रिटायर होऊन जाऊ. बरेच लोक रिटायर झाले, त्यामुळे आता लोकांची मानसिकता फसलेली आहे. लोक प्रचंड संख्येने इथं येतात, शासनाला कदर नाही. कोल्हापूरमध्ये आंदोलन चालू आहे, दिवाळीमध्ये झाले आंदोलन, सर्व ठिकाणी झाले. पण शासनाने विचार करणं गरज आहे. गेंड्याची कातडी आपण म्हणतो, पण डबल गेंड्याची कातडी आहे, ट्रिपल गेंड्याची कातडी आहे. कारण 3 सरकार आहे ना, तर 3 गेंड्याची कातडीचं सरकार आहे. एक गेंडा असता तर झालं असतं. पहिली लेअर, दुसरी लेअर, तिसरी लेअर, चौथी अधिकाऱ्यांची लेअर. त्यामुळे मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये आपण सगळं आहे. तर आता आपल्याला मात्र असं नेहमी सांगत आहे 6 महिन्यापासून की GR तयार झाला, आता येणार आहे, GR तयार झाला, पेढे वाटून झाले मागच्या वेळेस. हे सगळं आपण बघितलं आहे. पेढे वाटून दिवाळीमध्ये स्वतः पेढे खाल्ले लोकांनी, घरी गेले लोक, आणि मग काही झालं नाही. असो, आता आपली परिस्थिती फार बिकट आहे. तुम्ही इथे आशेनी सर्व येता आणि जे का अपडेट आहे वाघ सर आणि राहुल कांबळे सर तुम्हाला सांगत असतात, त्या अपडेटनुसार आपलं काम झालेलं आहे, एवढी बातमी आहे. पण आपला लढा कागद हातात येईपर्यंत आपण लढा काही थांबवणार नाही आहे. कारण आपला कागद जेव्हा हातात येईल GRचा, तोही आपल्याला कागद असा नाही पाहिजे प्रचलित दराने अनुदान तत्व लागू करण्यात येत आहे, एवढं वाक्य एक पाहिजे त्याच्यात. असं नाही की बा टप्पा वाढवण्यात त्याच्यात. हा, टप्पा वाढ प्रचलित दराने दरवर्षी 20% दराने आहे लागू करण्यात येतं, असं वाक्य आपण त्यामध्ये टाकून घेऊ. आणि ज्या पद्धतीने मागे आपल्याला अनुदान भेटलं, DYD कार्यालयाला पत्र गेलं, आपले प्रस्ताव गेले आणि अनुदानाचा टप्पा सुरू झाला. कारण मूल्यांकन हे आपलं आधीच झालेलं आहे. 5-10 वर्षाचं मूल्यांकनच चाललं आपलं. आता कशाचं मूल्यांकन आपलं झालेलं आहे, त्यामुळे मूल्यांकन करण्याची गरज नाही. आणि म्हणून शासनाला नम्र विनंती, अरे विनंती, शेवटची विनंती आहे, यानंतर आपण मोठा पवित्रा घेणार आहे सगळे. आणि आपल्याला अनुदान लागू करून घ्यायचा. आचारसंहिता तोंडावर आहे, लागण्याची आहे, मुंबई सोडायची गरज नाही कोणाला. बस यश आता कॅबिनेट होईल आणि नंतर आचारसंहिता लागेल. आणि जर या कॅबिनेटमध्ये आपलं काम नाही झालं तर पुन्हा म्हणतील थांबा, आता येऊ द्या नवीन सरकार. आणि नवीन सरकार म्हणेन की मी नवीनच आहे, आता मला तर काही माहीतच नाही, प्रश्न आहे, आता मला अभ्यास करू द्या. मग त्याच्या अभ्यासात अजून 2.5 वर्ष जातात. आणि म्हणून हे अटीतटीवर येऊन ठेपलं आपलं. त्यामुळे कोणी मुंबई सोडू नका, सर्व मिळून सहकार्य करा, सर्वांनी सहकार्य करा सरांना. आणि आपलं आज किंवा उद्या, आज तर आता शुक्रवार आहे, सोमवारच्या शनिवार काही वारी लक्षात घ्या. आपल्या कॅबिनेटमध्ये हा प्रश्न आपण सोडवू आणि मगच आपल्या अकोल्याकडे जाऊ. मग आणि वाघ सर, राहुल कांबळे सर सर्व तो GR बघून घेतील कसा आहे. आणि ते स्वतः सातत्याने टचमध्ये आहेच. त्या GRमध्ये आपली फसवणूक नाही झाली पाहिजे, हा एक प्रश्न आहे त्याच्यात. तर काढतील आणि देतील अजून दुसरं काही टाकून त्याच्यात, तो सुद्धा त्याच्यावर सर्व लक्ष आहे. आणि आपलं काम होऊन जाईल यावेळेस. राज्यातल्या शिक्षकांना आवाहन करा सोमवार मंगळवार आणि सोमवारला सर्व लोकांनी या ठिकाणी यावं आणि आता GR घेऊनच घरी जावं बस. आणि नाही झालं तर आता इथून आपल्याला लॉंग मार्च काढायला लागतं. आता इथं बसून काय करणार आहे? कॅबिनेट समजा लॉंग मार्च आपला सुरू होईल
आणि लॉंग मार्चचं आपण आता घोषित आणि झालं पाहिजे, होऊन जाईल आशा आहे आणि करतील सर्वांनी जास्तीत जास्त या एवढी. ठीक आहे, धन्यवाद सर. स्वतः